हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं कारण असं की जुहू बीचला आलो होतो फिरायला. मी, बायको आणि माझा पोरग त्याचं खेळत आहे. तो एवढा खुश झाला, त्याला मी जुहूला आणलं तर त्याला एवढी खुशी झाली, त्याला एवढी खुश झाली कारण त्याला मी फर्स्ट टाईम आणलं जुहू बीचवरती. त्याला याच्या आधी कधी मी आणलं नव्हतं कारण तो लहान होता ना. आत्ता थोडाफार तो झाला, थोडा समजदार, थोडा मोठा झाला, म्हणून त्याला मी फर्स्ट टाईम घेऊन आलो जुहू बीचवरती. तो एवढा खुश झाला, एवढा त्याला म्हणजे असं झालं, काय करू आता मी, किती खेळू, किती उड्या मारू, लय खुश. बघा ही रेती बघून ना, ह्या रेतीवरती तो नुसता मजा करतो, नुसता खेळू राहिला. पब्लिक बघा किती पब्लिक तिसऱ्यावाने पब्लिक तिसऱ्यावाने. आणि त्यामध्ये आज संडे असल्यामुळे अजून जास्त गर्दी येते. बघा बीच एकदम सरळ बघा. आता अंधार पडलाय ना, त्याच्यामुळे चांगला तुम्हाला एकदम बरोबर म्हणजे एकदम चांगलं तुम्हाला बीच दिसणार नाही. तर आपण तिकडे पण जाऊ आणि तिकडून जवळ जाऊन आपण बीच बघूया. आता जरा लांब आहे ना मी, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही बीच. पण तिकडे जाऊया, थोडं जवळ जाऊ आणि तिकडून जवळ जाऊन बीच दाखवतो मी. हा आहे जुहूचा बीच. कचऱ्यावानी गर्दी आणि आता 8 वाजता एवढी गर्दी आहे. तुम्ही विचार करा 5-6 वाजता किती गर्दी असेल. कसं वाटलं तुला बीचवरती आणल्यावरती? छान आहे. खूप दिवसातून आम्ही बाहेर पडलोय, सो सगळ्यांना बघून खूप छान वाटते. खूप मी आज एक्सायटेड होते. आम्ही लास्ट टाइम बीचवर आलो होतो जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं, तेव्हा आईला मी फिरायला आलेलं बीचवरती. आता आमचा सेकंड टाईम आहे. हो बरोबर, आज सेकंड टाईम आहे. आमचं बाळ जरासं मोठं झालं आहे, त्यामुळे आज आम्ही बाहेर पडलो. तर तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे ह्यावेळेस पण. सो थँक्यू. बाबू मी म्हटलं ना, तो खूप खुश आहे, तो झाला खूप कावरा बावरा. तो बघा त्याची मजा बघा. बाबू ए सोनू, माती 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 पूर्ण मातीत खेळतो का आता? मी खेळू येते शॅम्पू हात खराब होतात तुला शॅम्पू पुसायला हात घाण होतील ना मला. आजी चालू आजी पप्पाला देऊ. मी नाही आजी करून दाखवतो. ओके तू का हागायला बसली काय? डबा आणता का? डबा घेऊन या, मला जास्त पाणी घेऊन या. ठीक आहे, आता तर बन शिल्लक नको बोल, शिल्लक बोलू नको. 1 लाखाचं सोनं बनवले बघा, शिल्लक नको बोलू. पुढची ए भाई तेरे को मांगा क्या रे? मांगा ये ले 5 रुपया. कितने का है? तेरे को मांगा फुगा, तेरे को बोला फुगा दे करके. 2 रुपये में दोगे? लेके जाओ. ले ले. आता तोंड वाचा फुगा घेऊन माझ्याकडे, तोंड घेऊन. फुरगटेल तोंड्या. म्हणजे विनाकारण पोरांना रडून द्यायचं. आला नकट्या नाकाचा फुगा घेऊन पोराला रडवायला. 10चा आहे का तो फुगा? तो फुगा 10 रुपयाचा आहे का? तर बापान बघितला 10चा फुगा, 5चा फुगा 10ला विकून राहिला. घ्यायला काय नाही घेतला असता. झाडभरचा फुगा कोण घेईल 10 रुपयाला? एक तुम्हाला तो असा आहे खरं बोलतो मला, असं बोलतो. असं काय खाली बस माती लागेल ना. लागली मातीची ना, चिखल तर नाही ना. हा रिलॅक्स वाटले आता.
आज ना पोराचा पूर्ण एन्जॉय करून ठेवू द्या, त्याला पूर्ण हॅपीनेस, त्याला पूर्ण फील झालं पाहिजे. बॅग कुठे फोटो झाले फोटो. व्हिडिओ काढताना फोटो पण येतो तुमच्या घ्या बघून किती खुश आहे ते पोरगा. बॅक करा ना. बॅक कोणचं आहे? बॅकच कॅमेरा आहे ना, आपल्याकडे फ्रंट फ्रंट फ्रंटला नाही ते. फ्रंट येणार नाही आपण बरोबर. अरे फोटो घ्या ना बसल्या बसल्या. जुहू बीचला फिरायला आलो होतो मी, बायको आणि माझं पोरगं. तर पोरगं एवढं खुश झालं की रेती बघून, हे समुद्र बघून त्याला एवढी मजा येते. तो नुसता झाला कावरा बावरा, नुसता तो इकडं तिकडं पळतो, जोरात पळतो. त्याला लय खुश झाले. त्याला मी फर्स्ट टाईम आणलं ना इकडे, त्याला मी नाही ते फर्स्ट टाईम आणलं फिरायला. त्याच्यामुळे तो त्याची खुशी ना गगमात मावना. त्याला असं झालं आता मी काय करू, किती उड्या मारू, किती खेळू, काय करू काय नाही. त्याला नुसता तो ना झाला कावरा बावरा. दादा तिकडे बघ समुद्र बघ समोर. मग कसं वाटलं बीचवर येऊन? छान वाटले, मस्त वाटले. दिवस जरा फ्रेश वाटलाय. नेहमी घरात राहिलो आणि आमच्या बायकांना खूप कंटाळा येतो. सो आज बाहेर आले तर जरा बरं वाटते. सो थँक्यू माझ्या नवऱ्याला. त्यांना मेन म्हणजे टाईम भेटत नाही बाहेर आणायला, हे खूप बिझी असतात. कामं केलं पाहिजे की आज कामानं रिक्वेस्ट केलं करून खाणार ह्यांनी काय? मला बाहेर आणले. त्यांना नेहमी म्हणते चला चला, पण हे ऐकत नाही माझं. नाही ऐकत, फक्त काम ते घर, काम ते घर, बस एवढंच ह्यांना. मित्रांनो तुम्ही काय ऐकू नका, तुम्ही फक्त नाही का शेअर करा, ऐकू नका. काय पण सांगत मला तीच ऐकू नका. आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे, तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. आता 9 वाजले रात्रीचे, सगळा बीच खाली झाला आहे. आता कोणी राहिले नाही बीचवर, सगळे घरी आपापल्या घरी पळाले. बघा आता मग अशी आलो तर खूप गर्दी होती, आता बघा काहीच गर्दी नाही. म्हणजे 90% तरी बीच झाला आहे खाली. आणि याला कसलंच लेनदेन नाही, याला कोणाशीच काय घेणं देणं नाही. पप्पा काय करताय, मम्मी काय करते, काहीच लेनदेन नाही याला. याला फक्त माती खेळू द्या. हा एवढा बिझी आहे माती खेळण्यामध्ये. मी आल्यापासून तेच सांगतोय, आल्यापासून का हा खूप खुश झाला आणि आल्यापासून माती खेळतोय, उड्या मारतोय. तर याला आहे ना एकच पडले, माती खेळा. आणि हे लोक ना बळजबरी येतात आमच्या हातात फुगे. बाय बाय गाईज, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आवडला असेल तर सबस्क्राईब करा. ही पोरगी ना मध्ये येते फुगे देते. तिला कोण बोललं नाही फुगे दे मला, काय नाही बोललं, बळजबरी जाणार. आणि बारक्या मुलांच्या हातात ना फुगे देणार. ही पोरे बघा बळजबरी. आणि एक फुगा तिला 10 रुपयाला, एवढा फुगा तो 10 लाख कोण घेईल त्याला. आणि पोरं आपल्याला कसे आगावे, फोडला का दुसरा, म्हणजे सगळे पैसे वाया घालायचे. जेवढे पैसे आणतो ते वाया घालू का. ही पोरं आगावे लय आगावे. चला तर बाय, आता गो टू होम. तर मित्रांनो बीचवरून सगळी मजा करून झाली. आता वाजले 9. आता घरी जायची वेळ आली. आता घरी इथून डायरेक्ट घरी जायचं, कारण आता बीच पूर्णपणे खाली झाला. म्हणजे 90% तरी पब्लिक ना इथून ना आपापल्या घरी निघून गेले. तर आता आपण पण आपल्या घरी निघून जाऊ. परत घरी जाऊन हादाडाचं पण भूक लागली. पोल्ट्याला लय भूक लागली. आता या पोरला सांगतोय तरी मध्ये येते. पोरगी तिने काय भांडवलं काय माहिती. बरं देते पोरला फुगा. पोरगा नाही म्हणता येते. जाणून बोलून त्याला जवळ येते देते फुगा. तो पण कितीला 10 रुपयाला. चला बा 5 रुपयाला असता आपण समजून घेतला असता.
एवढंच बघा 10 रुपयाला कोण देतं का रे? लूटमार येते लूटमार, असं लुटायचं लोकांना. चल कोण हा माझा बारका. आणि बाई ही माझी बायको. पोरग बघ कुठे गेला? इकडे जर पोरग हरवलं ना सापडणार नाही. जात आलं पोरला बघचा वॉशरूम आहे वाटतं इकडे असं. कधी कधी फिरणं पण जरुरी आहे. आयुष्य एकदाच येतं. काय रोज रोज काम तर केलंच पाहिजे. काम तर केलंच पाहिजे. काम नाही केलं तर आपलं पोट पण चालेल कसं काय. पण सुट्टी असेल कधी कधी एकदा एन्जॉय तर केला पाहिजे. बायकापोरांना फिरवलं पाहिजे. ते पण नेहमी घरात बसून बसून कंटाळून जातात. आपलंच काम येतं ना फिरवणं. त्यांना कोण फिरून आपल्याशिवाय. त्यांचं एकच काम रोजचं घरी बसा स्वयंपाक करा. मग ते आपण कधी कधी ना कंटाळून जातात. जर एखादंच फिरायला तर काय प्रॉब्लेम नाही ना. 1500 जर एखाद्या दिवशी खर्च झाले तर काय प्रॉब्लेम नाही. आपण कुठं नेहमी करतो. तर आता आपला ब्लॉग झाला पूर्णपणे कंप्लीट. तो आता सो बाय. आता जुहू बीचचा जो बस स्टॉप आहे, बस स्टॉपला बघा एक पण गाडी अवेलेबल नाही. माणसं जायचं कसं करे? एक तर गाडी पाहिजे की नाही? एक पण गाडी इथं अवेलेबल नाही. दाखवतो. आणि आता मला सांताक्रूजला इथं एक पण बस आला नाही.